विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर ही आपली मेथड शिकणार आहोत। बघा, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर M3 मधली खूप इम्पॉर्टंट मेथड आहे। याच्यावरती आपल्याला कायमस्वरूपी प्रश्न विचारले जातात। मित्रांनो बघा, व्हेरिएशन पॅरामीटर ही सोडवायची कशी? तत्पूर्वी व्हेरिएशन पॅरामीटर मेथडला VOP मेथड किंवा MVP मेथड ऑफ व्हेरिएशन पॅरामीटर किंवा व्हेरिएशन पॅरामीटर मेथड असंही म्हटलं जातं। सो हे शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा, कारण पेपरला कधी कधी असं पण विचारलं जातं। आता ही मेथड सोडवण्याच्या आधी मेथडच्या काही स्टेप्स आहे, ज्या स्टेप्स 7 स्टेप आहेत त्या फॉलो करायच्या। कुठलं पण व्हेरिएशन पॅरामीटरचं गणित तुम्हाला इझिली सॉल्व्ह होईल। बघा, 7 स्टेप काय आहे? पहिली स्टेप, रेग्युलर जो YC दिलेला असतो, आपल्याकडे YC चे 4 रूल्स आहे। 4 पैकी एका रूलने आपण YC म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड करून घ्यायचा। सेकंड स्टेपला आलेला YC C1 Y1 प्लस C2 Y2 या फॉर्म्युला सोबत कंपेअर करायचं आणि मग तुम्हाला Y1 Y2 मिळेल। काय मिळेल सेकंड स्टेप मध्ये? Y1 आणि Y2। मग आलेले Y1 Y2 या डिटर्मिनंटच्या फॉर्म्युलामध्ये टाकायचे। बघा, Y1 चा डॅश, Y2 चा डॅश, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, Y1 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह, Y2 आणि डेरिव्हेटिव्ह, मग D ची व्हॅल्यू निघेल, D म्हणजे डिटर्मिनंट। मग स्टेप 4 ला यायचं। स्टेप 4 ला आहे मायनस इंटिग्रेशन Y2 RHS D dx। सो ही फॉर्म्युला वापरायची, याच्यात किमती पुटअप करायचं, हे इंटिग्रेशन काढायचं आणि U ची किंमत काढायची। सेम स्टेप 5 ला इंटिग्रेशन Y1 RHS D dx हा फॉर्म्युला वापरून V ची किंमत काढायची, U मायनस V प्लस, लक्षात घ्या। मग स्टेप 6 मध्ये U इंटू Y1 V इंटू Y2 या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची। लास्ट स्टेप Y इज इक्वल टू YC प्लस YP, हा YC आणि हा YP दोघांची ऍडिशन, तो येईल तुमचा Y। या 7 स्टेप इच अँड एव्हरी व्हेरिएशन पॅरामीटरच्या गणिताला वापरायच्या। चला, एक व्हेरी IMP एक्झाम्पल आहे, खूप वेळा पेपरला विचारतात, मी ते तुम्हाला इथे आता सॉल्व्ह करून दाखवतो। बघा, क्वेश्चन आहे सॉल्व d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू कोसेक x। मित्रांनो, व्हेरिएशन पॅरामीटर करताना पहिला स्टेप असते YC करण्यासाठी नंबर ऑफ प्रोसेसेस आहे, पण तुम्ही बघितलं असेल मी आपल्या ऍप्लिकेशन वरती किंवा आपल्या युट्यूब चॅनल वरती YC काढण्यासाठी जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन LD चा एक कंप्लीट व्हिडिओ दिला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला YC कॅल्सीवर काढून दाखवले, बरोबर? सो कॅल्सीवरच YC काढायचे, U मिनिटात सॉल्व्ह होता, मॅन्युअली करायचे नाही। सो नसल कुणाला माहिती कॅल्सीवर कसं काढायचं, तर त्यांनी माझे जे लेक्चर आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर पण आहे, शिवाय पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरती पण हे YC चे लेक्चर अनलॉक आहे, फ्री आहे, ते ऍप डाउनलोड करा, त्याच्यात बघून घ्या। ही कॅल्सीची ट्रिक फॉलो करा, तुम्हाला U मिनिटात YC आलं, पुढे प्रॉब्लेम सोपा आहे। बघा, पहिली स्टेप, पहिल्या स्टेपला आपण काय करतोय, आता YC काढतो, YC साठी याला कन्वर्ट करतो, डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे D स्क्वेअर। एकदम सोपी मेथड देणार आहे, समजून घ्या। Y चा कोइफिशियंट 1 ऑफ Y इज इक्वल टू कोसेक x, हे झालं आपलं एक्झाम्पल। झालं, त्याची डिग्री बघायची। डिग्री म्हणजे काय? D ची मोठी पॉवर, काय? D ची पॉवर 2। सो कॅल्सी मध्ये D स्क्वेअर D कॉन्स्टंट आपण 3 किमती टाकतो। D स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, D नाहीये 0, कॉन्स्टंट 1। सो आपल्याला कॅल्सी व्हॅल्यू काय दाखवतो आपण बघूया। सो मित्रांनो, कॅल्सी मध्ये बघा 2 कॅल्सी आहे, एक ES आणि एक MS। ओके, सो मी दोन्ही कॅल्सी मध्ये तुम्हाला आता दाखवतो। सो मित्रांनो, पहिल्यांदा 991 MS प्लस वरची मी ट्रिक सांगतो। याच्यात काय करायचं बघा, मोड प्रेस करा, 3 वेळा मोड प्रेस करा, नंतर इक्वेशन येईल तिथे 1 प्रेस करा, नंतर बघा ही मोठी की आहे, अप डाऊन बॅकवर्ड फॉरवर्ड, फॉरवर्डची की प्रेस करा, डिग्री विचारलं, डिग्री 2 घ्या, मग व्हॅल्यू टाकायची 101, 1 टाका, इक्वल टू करा, 0 टाका, इक्वल टू करा, 1 इक्वल टू करा, x1 आला 1 आहे, x2 आला -1 आहे। सो x1 x2 म्हणजे 2 फॅक्टर 1 आहे आणि दुसरा आला -1 आहे। आता हेच मी ES प्लस वर पण दाखवतो। ES प्लस कॅल्सीवर कसं करतो आपण बघा, ES प्लस वरती पण सेम प्रोसेस, कॅल्सी ऑन केला, मोड 5 3, काय प्रेस केलं मी, मोड 5 3, व्हॅल्यू टाकायचे 101, I आणि मायनस I। सो बघा, I मायनस I म्हणजेच I आणि 1 आहे। सो ही आली आपली केस C आली इमॅजिनरी, बरोबर? इमॅजिनरी मध्ये आपण बीटा घेतो, बीटा काय असतो, हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू, I चा कोइफिशियंट तो आहे 1, बीटा 1 आला। मग YC चा आपला फॉर्म्युला आहे या केसमध्ये C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स। आपण हे सगळं डिटेल मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहे, कुणाला काही अडचण असेल तर त्यांनी एकदा माझा YC चा व्हिडिओ बघून घ्या, C1 किंवा पर्पल ॲप वर बघून घ्या। बीटाची व्हॅल्यू काय 1 लिहिण्याची गरज नाही, सो x प्लस C2 साइन बीटा एक्स, बीटाची व्हॅल्यू 1 लिहिण्याची गरज नाही, हाला YC।
वायसी केला 1 मार्क भेटला. बघा या पद्धतीने वायसी करायचं. पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप मध्ये काय बघा आता आलेला वायसी मगाशी मी स्टेप्स दाखवल्या तुम्हाला. स्टेप 2 आलेला वायसी पुन्हा लिहून घेतो C1 cos x प्लस C2 sin x C2 sin x. बघा काय सांगितलं मी पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप मध्ये आलेला वायसी C1 y1 C2 y2 सोबत कम्पेअर करायचं y1 y2 काढायचे. या स्टेप फॉलो करायच्या. सो बघा आलेला वायसी YC इज इक्वल टू काय फॉर्म्युला C1 y1 प्लस C2 y2 या स्टँडर्ड फॉर्म्युला सोबत कम्पेअर करा. बघा YC C1 y1 आला cos x y1 y2 फाइंड करून घ्यायचे. y1 आला cos x C2 y2 आला sin x. सो स्टेप 2 मध्ये cos x आणि sin x म्हणजे y1 आणि y2 च्या किमती काढून घ्यायच्या. आता स्टेप 3 ला मी जातोय. स्टेप 3 चला. स्टेप 3 मध्ये काय स्टेप 3 मध्ये डिटर्मिनंट y1 चा डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह y2 चा डेरिव्हेटिव्ह आणि d काढायचा. यस मग बघा आता लक्षात घ्या d इज इक्वल टू y1 चा डेरिव्हेटिव्ह y2 चा डेरिव्हेटिव्ह. सो पुट द व्हॅल्यू d इज इक्वल टू y1 आहे आपला cos x त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह y2 आहे sin x त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x. सो फायनली आपला आन्सर आलं बघा d इज इक्वल टू. ट्रिक लक्षात घ्या सोडवत बसायची गरज नाही. ट्रिक सांगतो तुम्हाला. साइन कॉसचा जो कॉमन कोइफिशियंट असतो किंवा हा जो बीटा असतो हाच तुमचा वायसी येतो. लक्षात घ्या जेव्हा केस सी येते केस सी मध्ये हा जो बीटा असतो हाच तुमचा वायसी असतो. सो केस सी ओनली इमॅजिनरी वर आपला वायसी आलाय म्हणून बीटा इज 1 डायरेक्ट 1 लिहून टाकायचं. इथे जर 2 आला तर बीटा 2 असं. इथे 3 आला तर बीटा 3. एकदम इझी. सो स्टेप 3 पण कळाली. हे कुठल्या केसला ही ट्रिक चालते जेव्हा केस सी ओनली इमॅजिनरी मध्ये गणित आलं तेव्हाच. आता केस सी झाली. केस डी ला जाऊया. स्टेप 4 बघा. स्टेप 4 मध्ये यू चा फॉर्म्युला याच्यात किमती टाकायच्या. सो चला स्टेप 4 u इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन y2 RHS d dx हा फॉर्म्युला आहे. d dx पुट द व्हॅल्यू u इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन y2 काय आपला हा बघा y2 आहे sin x y2 ची किंमत टाकली मी sin x इंटू राईट हँड साइड कशी क्वेश्चनची बघा हे इक्वल टू साइन म्हणजे ही झाली लेफ्ट साइड ही राईट साइड. राईटला काय कोसेक x. सो पुट द व्हॅल्यू कोसेक x खाली आहे d किती आला आपला बघा d आहे 1 dx. कुठल्याही संख्येला अपॉनला 1 असेल तो आपण लिहत नाही म्हणजे मायनस इंटिग्रेशन साइन एक्स इंटू हा कोसेक आहे ना या कोसेकचा रेसिप्रोकल पुटअप करायचा. लक्षात घ्या कोसेकचा आपल्याला रेसिप्रोकल टाकायचं. सो कोसेकचा रेसिप्रोकल काय होतो 1/sin. बरोबर कोसेकचा रेसिप्रोकल असतो 1/sin. सो खाली साइन वरती साइन काय झाले कट झाले. सो काय राहिलं फक्त इथे u इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन 1 इंटू dx आणि dx चं इंटिग्रेशन काय आहे x. सो u आला मायनस x. बघा किती इझी आहे. व्हॅल्यू पुटअप केल्या कोसेकंडचा RHS चा रेसिप्रोकल RHS ला कोसेक आहे त्याचा रेसिप्रोकल 1/sin sin कट 1 इंटू dx इंटिग्रेशन x ओव्हर u झाला. आता v बघा v आहे सेम फॉर्म्युला फक्त y2 च्या ऐवजी y1 घ्यायचा आणि निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह फॉर्म्युला. चला u मी इकडे घेतो. स्टेप 5 v इज इक्वल टू इंटिग्रेशन y1 RHS d dx. चला सो v इज इक्वल टू इंटिग्रेशन बघूया y1 कुठे आपला y1 आहे cos x d आहे 1 आणि RHS आहे आपला cosec x. बरोबर व्हॅल्यू पुटअप करूया. सो y1 आहे cos x RHS आहे cosec x d आहे 1 dx. नेहमीप्रमाणे खालचा 1 घ्यायचा नाही. cos x कोसेकचा रेसिप्रोकल मगाशीच आपण टाकला काय होता तो 1/sin मगाशी वापरला ना आपण. सो वरती cos खाली sin काय होईल cos x अपॉन sin x आणि cos अपॉन sin काय होतं नेहमी cot x आणि cot x चं इंटिग्रेशनचा काय फॉर्म्युला आहे cot x चा फॉर्म्युला आहे log ऑफ sin x. इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे cos x चा log ऑफ sin x. बघा व्हॅल्यू पुटअप केला कोसेकचा रेसिप्रोकल 1/sin cos अपॉन sin झाला cot चं इंटिग्रेशन log ऑफ sin x ओव्हर. सो
व्हेरिएशन पॅरामीटर एकदम सोप्या 7 स्टेप देतो, याच फॉलो करायच्या प्रत्येक गणित सॉल्व्ह. आता पुढे का YP UY1 VY2 फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकू. चला स्टेप 7. YP is equal to U into I1 plus V into I2. So YP is equal to U काय आहे बघून घ्या व्हॅल्यू. U आहे -x, Y1 आहे cos x, -x cos x, -x cos x. या लास्ट 2 स्टेप एकदम सोप्या आहेत, त्याच्यात सॉल्व्ह नाही करायचं, फक्त व्हॅल्यू टाकायच्या. V आहे log of sin x. कळालं तुम्हाला, लास्ट 2 स्टेप सोडवायच्या नाही, फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्या. आणि Y2 काय आलं आपल्याकडे, Y2 बघा sin x. सो लास्ट 2 स्टेप सोडवत नाही बसायचे, फक्त व्हॅल्यू टाकायच्या आणि प्रत्येक स्टेपच्या आन्सरला बॉक्स करायचं, तरच तुम्हाला फुल मार्क भेटेल. स्टेप 6 झाली. स्टेप 7 लास्ट स्टेप. Y इज इक्वल टू YC प्लस YP. दिस इज द लास्ट स्टेप, सो गो फॉर इट. Y इज इक्वल टू YC काय आलाय, YC C1 cos x plus C2 sin x. Just put the value. C1 cos x plus C2 sin x plus YP हा, पण हा प्लस आणि हा मायनस होईल, मायनस. जस्ट व्हॅल्यू पुट अप करायची. -x cos x प्लस log of sin x इंटू sin x. हा लॉग मधला साइन आहे आणि हा बाहेरचा साइन आहे, सो हे sin स्क्वेअर होणार नाही. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओव्हर. बघा किती सोपा आहे. 7 स्टेप पुन्हा एकदा रिवाइज करून देतो, लक्ष द्या. व्हीओपी फिक्स येणारा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. व्हीओपी त्याला व्हीओपी किंवा एमईपी म्हणता. या 7 स्टेप फॉलो करायच्या, कुठलंही गणित इझिली सॉल्व्ह होतं. आता ही व्हिडिओ बघितल्यानंतर कुठलंही गणित सोडवा. बघा प्रॉब्लेम दिला होता, कॅल्सीवरती टाकला, कॅल्सीवरती 2 फॅक्टर आले, 1i मायनस आणि 1i, म्हणजे इमॅजिनरी केस गेली. इमॅजिनरी केस मध्ये आपण बीटा घेतो, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ती आहे 1. हा YC चा फॉर्म्युला, बीटाची व्हॅल्यू टाकली YC आला. स्टेप 2 मध्ये आलेला YC C1 Y1 C2 Y2 फॉर्म्युले सोबत याच्यासोबतच कम्पेअर करतो, Y1 Y2 काढून घेतो. स्टेप 3 मध्ये डिटर्मिनंटचा फॉर्म्युला Y1 Y2, त्याचे डेरिव्हेटिव्ह डिटर्मिनंट नेहमी बीटाच येतो केस सी मध्ये. वेगळ्या केसमध्ये वेगळ्या ट्रिक आहे, केस सी ची ही ट्रिक आहे, पण मॅक्सिमम गणित केस सी वरच येतात. नेक्स्ट स्टेपला U चा फॉर्म्युला, हे रेसिप्रोकल वापरला, हे कट झालं, dx इंटिग्रेशन x मायनस तसाच सेम. V चा फॉर्म्युला रेसिप्रोकल वापरला, cos अपॉन sin cot, cot चा फॉर्म्युला log sin. आणि शेवटच्या 2 स्टेप जस्ट पुट द व्हॅल्यू. दिस इज युअर आन्सर. क्लिअर आहे. या मेथड वरती अजून तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल सोडवा. एक एक्झाम्पल देतो मी, ते पण फेमस एक्झाम्पल आहे, हे घरी सोडवा आणि या पद्धतीने अजून सोडवा एक्झाम्पल. बस तुमचे VOP चे मित्रांनो पूर्ण मार्क फिक्स होऊन जातात. हे एक फेमस एक्झाम्पल आहे, हे पण खूप वेळा विचारता, हे घरी ट्राय करा. यस बघा या पद्धतीने M3 ला घाबरायचं नाही. M3 आता मी दररोज व्हिडिओ देत जाणार, त्या बघायचे आणि प्रॅक्टिस करायची. अजून वाटलं M3 स्कोर करायचं आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यामध्ये पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावर M3 चे फ्री व्हिडिओ लेक्चर आहे 15-20 मार्काचे, ते बघा. ते आवडले ना, बाकी कोर्स घेऊन टाका आणि M3 मराठीत एवढा सोप्या पद्धतीने स्कोरिंग करा. अशा भारी भारी कॅल्सी ट्रिक, आयडियाज आणि या स्टेप बाय स्टेप मी शिकवलं, त्यामुळे मजाच येईल M3 शिकताना. सो नक्की M3 क्लासला माझ्याकडे ऑफलाईन येऊ शकता किंवा तुम्ही स्कोरिंग करून सबस्क्रिप्शन घेऊनही करू शकता. तसंच अदर सब्जेक्टची तुम्हाला सुद्धा रिक्वायरमेंट असली, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असते, या सब्जेक्टसाठी सुद्धा तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घ्या आणि नंतर नक्की तुमचे विषय स्कोरिंग करा. थँक्यू.